बघूयात पुढची बातमी। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागलाय। भारत विकसित संकल्प यात्रेतून दिलीप कुमार गायकवाड हे उदगीर विधानसभेमध्ये झंझावाती दौरा करणार आहेत। तर मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा ते जनतेसमोर मांडतायत। त्याबरोबरच महायुतीतील अजित पवार गटाकडे असलेला उदगीर मतदारसंघ आता भाजपला मिळावा असा दावा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे दिलीप कुमार गायकवाड यांच्याकडून केला जातोय। सध्या भाजपकडे औसा निलंगा हे मतदारसंघ आहेत, तर महायुतीतील अजित पवार गटाकडे उदगीर आणि अहमदपूर हे मतदारसंघ आहेत। मात्र आता उदगीर मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बंड पुकारलंय। तर उदगीर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक गड असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे। आगामी काळात उदगीर विधानसभा ही भाजपला नाही सुटल्यास नोटाला मतदान करण्याचा इशारा सुद्धा भाजप कार्यकर्त्यांकडून दिला जातोय। काय सांगाल सर, काय भूमिका आहे आपली? आपण स्वतंत्र झेंडा घेऊन प्रचार उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो। इथं अनेक प्रतिष्ठित गुंडेले साहेब असतील, रामचंद्र नावंदीकर साहेब असतील, भालेराव साहेब असतील, भारतीय जनता पार्टीने प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहेत, ते जीवाला जीव देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत। त्यांनी अंतःकरणामधून आम्हाला सांगायला लागलेत की साहेब, आम्हाला बॅलेट पेपरवरती कमळ दिसला पाहिजे, तरच आम्हाला मतदान करायचं म्हणजे समाधान वाटते। निश्चितपणे तुम्ही प्रयत्न करा, श्रेष्ठीला मागणी करा की भारतीय जनता पार्टीची जी श्रेष्ठी आहे आदरणीय बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी साहेब असतील, तिथून आम्ही तुम्हाला इथून पाठवतोय, तुम्ही जावा तिथं, त्यांना म्हणा, त्यांना सांगा, त्यांना विनंती करा की ह्या मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार दिला पाहिजे। आणि निश्चितपणे ही भारतीय जनता पार्टी जवळपास 50 ते 60 हजारांना लीडने जिंकून येईल असं मला प्रामाणिकपणे मत वाटतं। पक्षाकडे आपण काही मागणी केली आहे का, हा मतदारसंघ भाजपकडे यावा? निश्चितपणे मी इथले जे काही ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना मी सुरुवातीला बोललेलं आहे की साहेब, पक्षाचं काम मी आता जोमानं सुरू करणार आहे। मी एक LED स्क्रीन लावून मोठी गाडी घेतलेली आहे आणि त्या मोदी सरकारच्या आपल्या जे काही योजना आहेत ते गावागाव सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आणि अनेक ज्या गावामध्ये गेलो त्या गावामध्ये उत्स्फूर्त भारतीय जनता पार्टीचे उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत। ह्या जेवढ्या योजना आहेत ते लागू झालेले आहेत, त्यांचा फायदा झालेला आहे जनतेला। ते स्वतः अंतःकरणामधून बोलतायत की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। आणि सर्वसामान्य जनता, कुठलीही जनता असेल, मोदी सरकारचं काम चांगलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जिथे उमेदवार द्या तरच आम्ही या ठिकाणी मतदान करतो, नाहीतर आम्ही नोटाला मारतो किंवा मग अपक्षाला देतो, असं त्यांचं म्हणणं आहे। एकूण जर पाहिलं तर लातूर मधल्या जे विधानसभा जी आहे त्यावरती आता भाजपनं जे आहे स्वतंत्र झेंडा हाती घेतलेला आहे आणि आता कार्यकर्ते जे आहेत ते आता गावोगावी जाऊन भाजपचा प्रचार करतायत। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।